जयाचा जली जन्मला घात झाला, जयाने सदा वाचना मात केला. जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. ना व्यंकटेश येत. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय श्व संवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण काल बाबांनी आपणाला इथपर्यंत घेऊन आले आहेत की आता महाराज संपूर्ण महाराजांची यात्रा संपवून आणि महाराज आता गोंदवल्यामध्ये स्थायिक झालेले आहेत. आणि म्हणजे गोंदवल्यात आधी जाऊन येऊन महाराज होतेच, परंतु वयाच्या 45 वर्षापर्यंत महाराजांनी भारताच्या 3 वेळा यात्रा केलेल्या आहेत. संपूर्ण भारत भ्रमंती महाराजांनी जवळजवळ 3 वेळा केलेली आहे, संपूर्ण भारत भ्रमंती. आणि त्या व्यतिरिक्त मध्ये आधी महाराज अनेकदा अनेक प्रांतात जाऊन आले, ती गोष्ट निराळीच आहे. आणि या संपूर्ण भारत भ्रमंतीमध्ये महाराजांचा लाखो लोकांशी संपर्क आलेला आहे. अनेकांना त्यांनी लाखो लोकांना महाराजांनी नामाची अनुभूती आणि नामाची महती साक्षात पटवून दिली आहे आणि त्या दृष्टीने अनुभूतीसुद्धा त्यांना करून दिलेली आहे. आणि एवढा सर्व करूनही महाराजांनी कधीही आपलं नाव काय, आपण राहतो कुठे, आपले गुरु कोण, ह्या संदर्भात महाराजांनी कधीही काहीही सांगितलेलं नव्हतं. आणि अगदी निस्पृहपणे महाराजांनी नामाचा प्रचार प्रसार सर्व भारतभर वयाच्या 45 वर्षापर्यंत अत्यंत परिश्रम घेऊन महाराजांनी तो केलेला आहे. आणि 45 वर्ष वय झाल्यानंतर महाराज आता गोंदवल्यामध्ये जास्तीत जास्त वास्तव्य करू लागलेले आहेत. आणि ह्या दरम्यान महाराजांना भारतातील अनेक प्रांतातून जिथे महाराजांनी नामाचा प्रसार केला होता आणि सर्वांवरती कृपा केली होती, नामानुग्रह केला होता, त्या सर्वच प्रांतातून एक एक मंडळी महाराजांच्या भेटीसाठी येऊ लागले. आणि तेव्हा महाराज कोण, महाराजांचं गाव कोणतं, हे सर्व जगासमोर आलेलं आहे. ह्याच दरम्यान महाराजांनी श्रीराम मंदिराची स्थापना केली आणि त्यासाठी लागणारा सर्व पैसा, मंदिरासाठी लागणारा सर्व पैसा हा महाराजांना मंदिरात येणारे जे भक्त मंडळी होते, ते जे मंडळी दान धर्म करत होते, त्यातूनच महाराजांनी मंदिराचा संपूर्ण बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच वेळेला एक दिवस असा आला होता की जेव्हा दगड, माती, विटा आणण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच प्रकारे तिथल्या कामगारांना देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. असं असताना महाराज सर्व कामगारांना आपली कफनी झाडून दाखवतात की त्यामध्ये आता काही पैसे नाही आहेत. तर त्या दिवसाची भाकरी महाराज सांगतात की मी आजची भाकरी आपण इथे सर्वजण मिळून खाऊयात आणि त्यानंतर आपण रामाचं नामस्मरण करूयात. आपण त्याचंच मंदिर बांधतोय, तर आपण पुढील व्यवस्था कशी करायची आहे, तर तो रामच करेल, आपण तळमळ करायला नको, आपण रामाचं नाम घेऊया, त्याला काळजी आहेच. आणि त्यानुसार सर्वच कामगार नामस्मरण करायला बसलेले आहेत. आणि त्यानंतर तिथे एक साधक महाराजांचेच 101 रुपये घेऊन येत आहेत की त्यांना त्यांच्या शेतामध्ये जो नफा झाला होता त्यातील त्यांनी पैसे महाराजांना देण्यास घेऊन आले. तर अशा रीतीने प्रत्येक प्रसंगामध्ये महाराजांनी अडीअडचणीमध्ये कोणतीही तळमळ किंवा कोणताही अविश्वास किंवा कोणतीही हलचल, कोणतीही मनाची अधीरता महाराजांनी न दाखवता केवळ आणि केवळ एका नामाच्या सहाय्याने
सर्व काही आपण साध्य करू शकतो आणि सर्व भार महाराजांनी भगवंतावरती टाकला होता. आणि हे या घटनेतनं आपणाला महाराजांनी मंदिराचं बांधकाम करत असताना सुद्धा पटवून दिलेलं आहे. अ, इथे याचा अर्थ असा नाही आहे की आपण काही पुरुषार्थ, आपण काही श्रम करायचे नाहीत आणि केवळ नामस्मरण करायचं आहे. तर दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. इथे महाराजांनी नामाच्या आधारे शरणागती आणि स्वतःचं कर्तेपण पूर्णतः विसरून जाणं आणि केवळ राम करता आहे, ही भावना जनमानसामध्ये महाराजांनी नामस्मरणाच्या सहाय्याने अ, पूर्णतः रुजवलेली आहे. अ, आपलं कर्म करत असतानाच आपण नामस्मरण करणं आणि हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण निष्काम रीतीने कर्म करू शकतो. आपला कर्मयोग होतो आणि सर्व कर्ता हे रामकर्ता आहे, म्हणजेच भगवंत कर्ता आहे, ही भावना आपली दृढ होते. हा संस्कार महाराजांनी प्रत्येक घटनेतून महाराजांनी स्वतःही आचरण करून जगासमोर मांडलेला आहे, ठेवलेला आहे. महाराजांसाठी काही अशक्य नव्हतं की महाराजांकडे सर्व सिद्धी, सर्व ऐश्वर्य महाराजांकडे होतं. अनेक घटनांमधून महाराजांनी ते दाखवलं. तर त्यांना नामस्मरण करण्याचा कार्य करण्याची पण तशी आवश्यकता नव्हती. सर्व सिद्धी महाराजांच्या पायाशी लोळण घालत होत्या आणि महाराजांनी ठरवलं असतं तर त्यांच्या कफनीतून किती अनगिनत पैसे पण बाहेर पडू शकले असते. अशी ऐश्वर्य सिद्धीसुद्धा महाराजांकडे होती, त्यांना प्राप्त होती. तरीसुद्धा महाराजांनी स्वतः नामस्मरण करून केलंय आणि सोबत सर्व कामगारांना नामस्मरण करायला लावलेलं आहे. आणि हे नामस्मरण हे जगातलं सर्वश्रेष्ठ कर्म आहे. त्यामुळे असं नाही की नामस्मरण हे कर्म नाही, तेही कर्म आहे. कारण ते आपल्याला करावं लागतं, त्यासाठी बसावं लागतं, नंतर ते आपणहून होतं, ही गोष्ट निराळी. पण त्यासाठी प्रयत्न निश्चित करावे लागतात. त्यामुळे सर्वश्रेष्ठ कर्मामध्येच नामस्मरण ही साधना मोडते आणि तीच महाराजांनी स्वतः करून दाखवलेली आहे. स्वतः वेळोवेळी प्रत्येक प्रसंगी महाराज स्वतः नामस्मरण करण्यास बसलेत आणि स्वतः महाराजांनी भजन पण केलेलं आहे. कीर्तन तर अधिकारच आहे, अधिकारी पुरुषाचा, परंतु भजन, नामस्मरण हे सर्वांना घेऊन महाराजांनी केलेलं आहे. अशा रीतीने प्रत्येक घटनेतून महाराज राम करता, भगवंतच करता आहे, हा संस्कार नामाच्या आधारे महाराज सर्वांमध्ये रुजवत होते, प्रत्यक्ष आचरणात आणत होते. आणि त्याच जसं आपण शाळेतली शिकवणी करतो त्याच प्रकारे महाराजांनी एक नामाचे एक महती आणि एक अनुभूती बोटाने धरून प्रत्येक साधकाला महाराजांनी शिकवलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की कसं श्रीरामाची मूर्ती गोंदवले इथे आली आणि महाराजांनी जणू काही प्रभू श्री रामचंद्रांच्या काळामध्ये जसा त्यांचा राज्याभिषेक झाला असेल त्याच पद्धतीने महाराजांनी रामाच्या मूर्तीची स्थापना केली. 7 दिवस अहोरात्र नामसंकीर्तन, भजन, नामस्मरण, कीर्तन गोंदवलेमध्ये चालू होतं, अन्नदान चालू होतं आणि अशा रीतीने रामाची स्थापना झाली. त्यानंतर आपण पाहिलं की कसा एक व्यभिचारी आणि व्यसनी असलेल्या तरुण मुलाला महाराजांनी पूर्णतः श्रेष्ठ असा साधू बनवण्यासाठी महाराजांनी आपल्या प्रेमाच्या आधारे महाराजांनी त्याचं मनपरिवर्तन केलं आणि त्या मुलाला महाराजांनी गिरनार पर्वतावरती 12 वर्ष तपस्या करण्यासाठी, साधना करण्यासाठी जाण्यास सांगितलं आणि महाराजांची कफणी परिधान करून तो तिथं गेला. त्याने ती पूर्ण साधना यशस्वीपणे पार पाडली आणि त्यानंतर काशीमध्ये महाराजांची भेट झाली त्याला पुन्हा आणि तिथून पुन्हा तो नैमिषारण्यात साधना करण्यासाठी गेला होता. जो मुलगा ज्याने आपलं चारित्र्य हरवलं होतं, चारित्र्यहीन झाला होता, व्यसनी झाला होता, त्याला महाराजांनी इतक्या उच्च कोटीला
कोटीला तो पोचू शकतो, ही अवस्था त्या महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे त्या मुलाला प्राप्त झाली. आता आपण पुढील वाचन करूया. त्याचबरोबर एका लहान मुलाचा तापसुद्धा महाराजांनी स्वतः सोसला, स्वतः भोगला आणि त्याला तापातून मुक्त केलेलं आहे. त्यामुळे इथे त्या घटनेतून सुद्धा आपल्याला महाराजांनी दाखवलं, की जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं आणि ते संकट त्या संकटाचं निरसन होतं, त्यावेळेला एकतर ते संकट आपण भोगून स्वतः पूर्ण करतो आणि त्यावेळेला आपल्याला संतांची कृपा, संतांची शक्ती, नामाची शक्ती हे मदत करत असते आणि ज्या वेळेला आपल्याला सोसणं शक्य होत नसतं आणि तरीसुद्धा ते संकट दूर झालेलं असतं, तर आपल्यासाठी आपले भोग आपल्या संतांनी, ह्या महान विभूतींनी भोगलेले असतात. ते कोणाला ना कोणाला तरी भोगावे लागतातच. हे इथे संस्कार महाराजांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे त्या मुलाचे जे भोग होते, त्या मुलाला महाराजांनी त्याच्या हातावरती पाणी दिलं आणि ते पाणी, ते जल त्या मुलाला म्हणायला सांगितलं, की माझे हे त्रास मी तुम्हाला देत आहे. असं म्हणून त्या मुलाच्या हातातून महाराजांनी ते जल स्वतःच्या हातात घेतलं आणि त्या मुलाला, जो मुलगा 15 दिवस तापाने फणफणत होता, तो मुलगा त्या तापातून मुक्त झाला, तो बरा झाला. परंतु हे त्या मुलाचे अर्धवट भोग भोगण्याचे शिल्लक राहिलेले होते, ते भोग महाराजांनी नंतर भोगून स्वतः पूर्ण केलेले आहेत आणि त्याला त्या कर्मभोगातनं मुक्त केले आहेत. ही घटना दाखवते, की जीवनामध्ये जे पण त्रास येत आहेत, ते त्रास आपल्या कर्माच्या आपल्या कर्मामुळे आपल्याला येत असतात. ते कर्मभोग असतात आणि ते कर्मभोग भोगूनच पूर्ण करावे लागतात. तर त्या मुलाला ती शक्ती नव्हती, तर महाराजांनी ते भोग भोगून पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे भोग भोगून पूर्ण केल्याशिवाय त्यातनं त्याला सुटका नाही आहे. भोग भोगल्यानंतरच त्या कर्मामधून आपण मुक्त होऊ शकतो. हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा म्हणजे आपण नेहमीच आपल्या संतांना ही प्रार्थना करावी, जे काही माझे भोग असतील ते मला भोगण्याची ताकद दे, शक्ती दे. ते दूर कर असं म्हणण्यापेक्षा जर दूर कर म्हटलं तर बिचारे आपले संत ते भोग त्यांना ते घेणार, आपल्यासाठी ते कष्ट सहन करणार. तर त्यांना कष्ट सहन करणं अवघड नाही आहे. परंतु आपण हे दोघांपैकी कोणाला तरी ते भोग सहन करायचेच आहेत. एक तर आपल्याला किंवा आपल्या संतांना. तर त्यापेक्षा आपणाला शक्ती देणं, शक्ती मागणं हे महत्त्वाचं आहे आणि सर्व भोग आपण स्वतः त्यांच्या शक्तीने पार करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला इथे शिकायला मिळत आहे. आता आपण पुढील वाचन करूयात. आजचा मुद्दा आहे की बताशा घोडा आणि लंगडी गाय. आता बताशा घोड्याचं स्मारक तिथं गोंदवलेमध्ये आहे. तर आता बताशा घोडा आणि लंगडी गाय. पिकाजी श्रीपत नावाचे एक फौजदार होते. श्री महाराजांच्यावर त्यांची विशेष निष्ठा होती. पिकाजी पंतांपाशी बताशा नावाचा एक पांढरा सुंदर पण मस्त घोडा होता. तो त्यांनी श्री महाराजांना अर्पण केला. घोडा जातीने उत्तम असला तरी स्वभावाने भारी खटाळ असल्यामुळे इतर माणसांना दाद देत नसे. परंतु त्या मूक जनावराचे श्री महाराजांवर विलक्षण प्रेम होते. दर 1-2 दिवसांनी श्री महाराज त्याच्यापाशी जात, त्याच्या पाठीवर थाप मारून त्याच्याशी 4 गोड शब्द बोलत आणि पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणीत. 2-4 दिवस ते त्याच्याकडे गेले नाहीत किंवा त्याच्यावर स्वारी झाली नाही तर बताशा नुसता धिंगाणा घाली. दुसरे कोणी त्याच्यावर बसले तर मागच्या 2 पायांवर उभा राहून बताशा त्याला खाली पाडून टाकी. श्री महाराज त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वाऱ्याप्रमाणे धावत जात असे. शाहूराव चिवटे नावाचे श्री महाराजांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले, महाराज, मला नेहमी घोडा लागतो, मी या बताशाला घेऊन जाऊ का? यावर श्री महाराज बोलले, तो येत असेल तर घेऊन जा. ही श्री महाराजांची परवानगीच आहे असे समजून चिवट्यांनी जबरदस्तीने त्याला आपल्या घरी नेले. पण त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्याने 3 दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्याला शिवला नाही.
इतकेच नव्हे तर 3 दिवस त्याच्या डोळ्यांतून सारखे अश्रू वाहत होते. हा प्रकार पाहून चिवट्यांनी बताशाला गोंदवल्यास परत आणला आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केला. काय सांगतात की बताशा त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्याने 3 दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्याला शिवला नाही. इतकेच नव्हे तर 3 दिवस त्याच्या डोळ्यांतून सारखे अश्रू वाहत होते. हा प्रकार पाहून चिवट्यांनी बताशाला गोंदवल्यास परत आणला आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केला. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ते घोडे फुरफुरू फुरफुरू लागले. श्री महाराजांनी 10 मिनिटे त्याचे अंग खाजवले, चोळले, त्याला थोपटले. ते त्याच्याशी थोडेसे बोलले, तेव्हा कोठे ते जनावर शांत झाले. नंतर त्यांनी आपल्या हाताने त्याला दाणा चारला, पाणी पाजले आणि त्याच्या जागेवर बांधले. या वेळेपासून लोक बताशाला पूज्य समजू लागले. आता हे बताशा घोडा किती महाराजांचा सहवास ह्या मूक जनावराने सुद्धा महाराजांचा सहवास मिळत नाही आणि तो विरह त्या मूक जनावराला सुद्धा सहन झाला नाही की त्याने 3 दिवस त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा थांबत नव्हत्या. पाणी प्यायला नाही आहे की त्याने अन्न खाल्लं नाही आहे. केवढी मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे किती महाराजांचं प्रेम असेल की ते जे आपण बोलणारे प्राणी आहोत, शब्द असणारे प्राणी 2 पायांचे, त्याच्यापेक्षा जे मूक जनावरं असतात की ज्यांना भाषेचा विकास त्यांच्या अंतरी झालेला नसतो, त्यांच्या संवेदना आपल्यापेक्षा निश्चित खूप अजून सखोल असतात. हे आहे. मोहनदादा आश्रमात पोचले. नाही आता पुढे सांगतायत की गोंदवल्यापासून 10 कोसांवर असणाऱ्या एका गावी एक सुखवस्तू कुटुंब होते. घरी शेती बरीच असल्यामुळे जनावरेही बरीच होती. पुढे कालमानाने परिस्थिती खालावली म्हणून घरच्या मालकाने जनावरे काढून टाकण्यास आरंभ केला. त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती. ती कोणाला द्यावी असा प्रश्न त्याला पडला. ती गाय श्री महाराजांना देऊन टाकण्याविषयी एकाने त्याला सुचवले. त्याप्रमाणे त्याने तिला गोंदवल्यास आणले व श्री महाराजांनी देखील तिला आपल्यापाशी ठेवून घेतले. 1-2 वर्षे गेल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती सुधारली म्हणून आपली गाय घेऊन जाण्यासाठी तो गोंदवल्यास आला. 4 दिवस राहून 5वे दिवस त्याने सामान गाडीत भरले आणि श्री महाराजांच्या बरोबर गोठ्यामध्ये येण्यास सर्वजण निघाले. श्री महाराज त्या गायीजवळ गेले आणि बोलले, गंगे, ते बघ तुला नेण्यासाठी आले आहेत, त्यांच्याबरोबर आनंदाने जा. असे बोलून त्यांनी तिचे दावे सोडले आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातामध्ये दिली. लगेच गंगीने मोठा हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले आणि ती श्री महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दीनपणाने पाहू लागली की तिच्याबरोबर त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या मालकाला काय करावे ते कळेना. शेवटी श्री महाराज त्याला म्हणाले, तुमच्या घरी परत येण्याची तिची इच्छा दिसत नाही. तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन. तुम्ही तिला इथेच ठेवून जा. काय सांगतायत की श्री महाराज त्या गायीजवळ गेले आणि बोलले, गंगे, ते बघ तुला नेण्यासाठी आले आहेत, त्यांच्याबरोबर आनंदाने जा. असे बोलून त्यांनी तिचे दावे सोडले आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातामध्ये दिली. लगेच गंगीने मोठा हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले आणि श्री महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दीनपणाने पाहू लागली की तिच्याबरोबर त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या मालकाला काय करावे हे कळेना. शेवटी श्री महाराज त्याला म्हणाले, तुमच्या घरी परत येण्याची तिची इच्छा दिसत नाही. तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन. तुम्ही तिला इथेच ठेवून जा. त्याने आनंदाने संमती दिली आणि श्री महाराजांचे कौतुक करीत तो निघून गेला. या गंगेचे श्री महाराजांच्यावर इतके प्रेम होते की त्यांना बघितल्यावर ती दावे तोडण्यासाठी हिसकाहिसकी करू लागे. तिला मोकळी सोडल्यावर ती त्यांच्या मागे मागे जाई आणि त्यांनी एकदा प्रेमाने कुरवाळून तिच्याशी संभाषण केले म्हणजे त्यांच्या सांगण्याने ती परत गोठ्यामध्ये जाई. तर अशा रीतीने इथे गोमातेच्या विषयी महाराजांना अत्यंत प्रेम होतं आणि
त्यांनाही गायींनाही महाराजांचं लळा होता हे इथे सांगतायत. अशीच एक घटना आता हे गोंदवलेला जूनमध्ये मी गेले होते थोड्या वेळासाठीच. त्यावेळेला तिथं गोठा आहे, तर तिथे एक गाई खूप गायी आहेत, तर एका गाईला कुरवाळला आणि नंतर एक 5-7 मिनिटांनी निघूया म्हणून तिला नमस्कार केला. मी हात जोडले होते आणि माझे डोळे बंद होते. त्यानंतर डोळे उघडून पाहते तर त्या गाईच्या डोळ्यातनं अशा घळा ती गाई रडते. म्हणजे आणि ते अश्रू असे होते की एका पाठोपाठ आपणहून गाईच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि त्यानंतर मी जवळ-जवळ 15-20 मिनिटं तिला कुरवाळत होते आणि कंटिन्युअस म्हणजे सातत्याने तिच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. हे अनुभवलेली गोष्ट आहे. तेव्हा जाणवलं आजही महाराजांच्या म्हणजे महाराजांनी किती प्रेम केलं असेल गायींवरती त्या काळामध्ये. कदाचित माहीत नाही काय होतं, काय आपण त्या घटनेला काही व्यक्त नाही करू शकत. कारण पहिल्यांदाच भेटलेल्या गाईला तिला नमस्कार केलाय मी आणि नंतर डोळे उघडून पाहते तर तिच्या डोळ्यातनं घळा पाणी म्हणजे एका पाठोपाठ अश्रुधारा अशा वाहत आहेत. 15 ते 20 मिनिटं तिला मी कुरवाळते. तेवढ्या वेळापर्यंत तिच्या डोळ्यातनं घळा अश्रू वाहतच होते. शेवटी तिथे ते बंद करायची वेळ आली तेव्हा तिथला जो सांभाळ करणारे असतात, ज्यांना आता कुलूप लावायचं आहे, त्यांनी मला हाक मारली आणि तेव्हा मला तिथून निघावं लागलं. तर ही घटना आजही आपल्याला अनुभवायला येते. तेव्हा एकच जाणवलं ते महाराजांनी किती प्रेम केलं असेल गायींवरती. ते प्रेम मी तिथं अनुभवलंय की मूक जनावरांवरती. मला तर तेच जाणवलं की तेच प्रेम ती मला देत होती. हे जाणवलेली गोष्ट आहे. आता ते शब्दात मांडणं अवघड आहे. आपण आता पुढे वाचू. आता ते सांगतायत पुढचा मुद्दा आहे की मावशीबाई माझे पोट दुखते आहे. मावशीबाई माझे पोट दुखते आहे. श्री महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती. त्यांच्या लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे. तिला मूल बाळ काही नव्हते. पुढे तिचा नवरा वारला तरी ती एकटीच आपल्या गावी राहत असे. नवऱ्याने ठेवलेला थोडासा पैसा संपून गेल्यावर तिची स्थिती फार वाईट झाली. पण म्हातारी अत्यंत समाधानी होती. ती पुष्कळ नामस्मरण करी. ती रोज एक वेळच जेवीत असे. न चुकता श्री महाराजांना नैवेद्य दाखवून जेवण्याचा तिचा नियम होता. फार गरिबी असल्याने ती भाकरीचे व डाळीचे पीठ एकत्र करी आणि त्याचे एक थालीपीठ लावून ते खात असे. त्याला तेल नसल्याने अर्थात ते फार कडक होई व त्यामुळे तिला ते चघळून खावे लागे. श्री महाराजांना भेटून बरेच दिवस होऊन गेल्याने एकदा म्हातारी मुद्दाम गोंदवल्यास आली. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. श्री महाराज मंदिरासमोर खुर्ची टाकून बसले होते. मावशी आली तेव्हा त्यांनी तिला नमस्कार केला व आपल्याजवळ बसवून घेतले. इतक्यामध्ये श्री महाराजांनी कन्हायला आरंभ केला. मावशीबाई म्हणाली, बाळ तुला काय होतंय? श्री महाराज बोलले, मावशे माझं पोट फार दुखतंय. म्हातारीने विचारले, का बरं बाळ? खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त झालं का? श्री महाराजांनी उत्तर दिले, होय मावशे, तू रोज मला थालीपीठ खायला घालतेस पण त्याला मुळी तेलाचा थेंब सुद्धा नसतो, म्हणून ते मला सोसत नाही आणि म्हणून माझं पोट दुखतं. हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटले व ती म्हणाली, बाळ मी तरी काय करू रे? माझ्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही. श्री महाराजांनी तिची समजूत घालून तिला शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवून घेतले. किती अंतर्मुख करणारी घटना आहे ही. ह्या दूरच्या मावशी आहेत पण महाराजांचं सामर्थ्य, महाराजांच्या अंगी असलेलं साधुत्व ह्या दूरच्या मावशीला लहानपणापासून माहीत होतं आणि त्यामुळे ती त्यांना लहानपणापासून साधूच समजत होती. आणि प्रत्यक्षात महाराज भारतातील या विश्वातील उच्च कोटीचे साधू संत पुढे भविष्यात झालेही. तर ही मावशी महाराजांना एकच वेळेस जेवत होती आणि प्रत्येक वेळी महाराजांना रोज त्यांना नैवेद्य दाखवल्यानंतरच ती जेवते. आणि पतिनिधनानंतर जेव्हा सर्व पैसे संपले त्यानंतर ती रोज थालीपीठ करून
त्याला तेल न लावलेलं अशा पद्धतीने ती करून खात होती. हे महाराजांना ती मावशी कुठे राहत असेल तिचं जे गाव आणि महाराज गोंदवल्यात आणि महाराजांना भेटायला आल्यानंतर महाराजांना लक्षात येतंय आणि आता मावशीने आपल्याकडेच राहावं, तिला आता पुढील व्यवस्था करणं शक्य होईल असं नाही किंवा तिनेही अशा पद्धतीने तेलाशिवाय न खाणं हे महाराजांना त्यातनं तिला सोडवणूक करायची होती महाराजांना, की तिने व्यवस्थित खाणं तिचं व्हावं ह्यासाठी महाराजांनी ही घटना पोट दुखण्याची प्रसंग आणून तिला आपल्या इथं थांबवून घेतलं आहे आणि ती शेवटपर्यंत महाराजांनी तिचा सांभाळ केला आहे. तिथं गोंदवल्यातच ती त्यांच्याजवळ तिने तिचे अंतिम दिवस व्यतीत केलेले आहे. खूप मोठी गोष्ट आहे. हे सर्व सामर्थ्य सर्व संतांना प्राप्त झालेलं असतं. संत एका जागी असले तरीसुद्धा कुठे काय होतं आहे ह्याचं दर्शन जसं भगवंत सर्वत्र असतो त्याच प्रकारे संतांचं अस्तित्व हे सर्व व्यापक असतं आणि त्यामुळे त्यांना सर्वच ठिकाणचं ज्ञान होऊ शकतं एका जागी असले तरीसुद्धा. पुढे सांगतात की बाळंभटाचे व्यसन सुटले. रामभट जोशी यांचे चिरंजीव बाळंभट जोशी हे गोंदवल्यास दत्त मंदिरामध्ये पुजारी होते. बाळंभट मूळ राहणारे औंधचे लहानपणापासून त्यांची शरीर प्रकृती चांगली मजबूत असून त्यांचा आहार देखील प्रशस्त होता. वडील रामभट यांनी त्यांच्याकडून वेदपठण करून घेतले व त्यांना भिक्षुकी शिकवली. बाळंभट हे भिक्षुक खरे, परंतु ते मनाने उदार व निग्रही असून मोठे सत्यभाषणी होते. दुर्दैवाने त्यांना गांजाचे व्यसन लागले, त्यामुळे त्यांच्या हट्टीपणामध्ये तरेवाईकपणाची भर पडली. पुढे श्री महाराजांची व त्यांची गाठ पडली. त्यावेळी श्री महाराज बाळंभटांना म्हणाले, आपण वैदिक ब्राह्मण मला पूज्य आहात, पण आपण नामस्मरण करावे, त्याने आपल्या जन्माचे कल्याण होते. यावर बाळंभटांनी तत्काळ उत्तर दिले, हे पहा महाराज, मला रोज गांजा लागतो. आपण माझे व्यसन पुरवण्याचे वचन देत असाल तर आपली वाटेल ती आज्ञा मी पाळीन. आपण सांगाल तितके नामस्मरण मी करीन आणि शिवाय कधी खोटे बोलणार नाही. त्यांचे हे उत्तर ऐकून श्री महाराजांसकट सर्व मंडळी हसली, पण लगेच श्री महाराज त्यांना म्हणाले, वा शाबास, माणसामध्ये असा स्पष्ट वक्तेपणा असावा. मला असली माणसे फार आवडतात. आपण माझ्याबरोबर गोंदवल्यास चलावे. आपले व्यसन मी स्वतः पुरवीन. आपण काळजी करू नये. दोघांमध्ये असा करार होऊन बाळंभट श्री महाराजांच्या बरोबर गोंदवल्यास आले. तेथे आल्यावर श्री महाराजांनी त्यांना रोजचा जप नेमून दिला आणि त्यांच्यासाठी रोज 1 आण्याचा गांजा नियमाने आणवण्याची व्यवस्था केली. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस कोणत्या तरी कारणाने गांजा आणायचा राहून गेला. बाळंभटांनी बराच वेळ वाट पाहिली. आज अजून गांजा आला नाही, हे काय असे वाटून ते फार चिडले आणि श्री महाराजांना खडसावून विचारण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले. त्याचवेळी बरीच नवीन मंडळी दर्शनासाठी आलेली असून श्री महाराज त्यांची सुखदुःखे ऐकून घेऊन त्यांचे समाधान करण्यामध्ये रंगून गेले होते. कळकळीने व प्रेमाने ओथंबलेले श्री महाराजांचे भाषण कानांवर पडल्यावर आपण मंदिरामध्ये कशासाठी आलो हे बाळंभट विसरून गेले आणि संभाषण ऐकत बाजूला उभे राहिले. 10-15 मिनिटांनी श्री महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तेव्हा एकदम आठवण झाल्यासारखे करून श्री महाराज बोलले, अरे खरेच की बाळंभट, आज या गडबडीमध्ये मला विसर पडला. राग मानू नका, हा पहा मी निघालोच, असे म्हणून स्वतः बाजारात निघाले. हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्यावेळेपर्यंत बाळंभटांना गोंदवल्यास येऊन बरेच दिवस झाले होते. इतके दिवस सहवास घडल्याने श्री महाराजांच्या थोरपणाबद्दल थोडी तरी कल्पना त्यांना आली होती. म्हणून आपल्यासारख्या क्षुद्र माणसाचे गांजासारखे क्षुद्र व्यसन पुरवण्यासाठी श्री महाराज स्वतः निघालेले पाहून बाळंभटांच्या अंतःकरणाला पीळ पडला आणि महाराज अशी मोठ्याने हाक मारून त्यांनी श्री महाराजांचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि त्यांना थांबवले. अरे अरे, हे काय बाळंभट, उठा, असे म्हणत श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले. तेव्हा बाळंभट बोलले,
महाराज, आपण समर्थ आहात, मला या व्यसनांतून आता सोडवा. त्यावर श्री महाराजांनी त्यांना विचारले, त्यातून खरेच सुटायचे आहे ना? मग इकडे या. रामरायाच्या पायावर हात ठेवून मी पुन्हा गांजाला किंवा अफूला शिवणार नाही अशी शपथ घ्या. आजपर्यंत तुमच्या हातून जे पाप घडले त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. इतप्पर तुम्ही चांगले वागा, नामस्मरण सोडू नका. राम तुमच्या मागे उभा राहील, हा माझा आशीर्वाद घ्या. बाळंभट्टांनी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून ते सर्व व्यसनांतून मुक्त झाले. तर अशा रीतीने हे संत कधीही सांगत नाहीत हे सोडा ते सोडा. ते जे काही करायचं ते करू शकता. त्यासोबत नामाचं साधन करा असंच सर्व संत सुचवतात आणि तसाच आदेश देतात. कारण जर सर्वच व्यसनं निघालेली आहेत, सर्वच विकार गेलेले आहेत, असा कोणीच नाही आहे, तर त्याच्यामुळे आणि असा आहे तर मग कुठलंही साधन करण्याची आवश्यकताच काय आहे? काहीच आवश्यकता नाही आहे. त्यामुळे संत जाणतात कोणतं ना कोणतं व्यसन प्रत्येक व्यक्तीला, कोणता ना कोणता विकार प्रत्येक व्यक्तीला जडलेला आहे आणि त्याच्या तो अधीन असतोच असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही विकारी आणि व्यसनी असतेच असते, हे आहेच आहे. त्यामुळे संत कोणालाही हे सोडा ते सोडा अशा पद्धतीने विशेष तो आग्रह नसतो, तर काय धरा हा आग्रह असतो. भगवंताला धरा, मग आपणहून बाकीच्या गोष्टी सुटतात. ही अनुभूती संतांनी स्वतः घेतलेली आहे आणि त्यामुळे तोच उपदेश ते सर्वांना देत आहेत. तसंच महाराजांनी ह्याचं गांजाचं व्यसनसुद्धा बाळंभट्टांचं स्वतः पुरवलं आणि त्यांना ते व्यसन पुरवलं आणि त्यांना नामाला लावलं आणि त्यातूनच त्यांना उपरती झालेली आहे. महाराजांसारखी थोर व्यक्ती, थोर विभूती आपल्याला आपणासाठी गांजा आणायला जाणार आहे, हे जेव्हा त्यांना जाणवलं, हे जेव्हा त्यांना स्पर्श झालं, त्या क्षणापासून त्यांनी आपलं माते महाराजांना खऱ्या अर्थाने शरण गेले आणि त्यांचं व्यसन पूर्णतः निघून गेलं, त्यांना सोडून गेलं. ते राहूच शकणार नाही, कारण अशा संतांना शरण गेल्यानंतर कोणतीही गोष्ट, कोणती वाईट गोष्ट, वाईट सवय टिकू शकत नाही. हे इथे ह्या घटनेतनं स्पष्ट होते. पुढे सांगतात की बापूसाहेब साठे यांची भेट. बापूसाहेब साठे यांची मुन्सफ म्हणून दहिवडीला बदली झाली. रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात. त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता. देशी व विलायती अनेक औषधे करून पाहिली, तरी त्यांचे पोट दुखणे थांबले नाही. म्हणून औषधाचा नाद सोडून ते कडक पथ्य पाळून असत. एका शनिवारी 2 वाजताच कोर्ट सुटले असल्याने ते 4:30 वाजता फिरायला निघाले. दहिवडीचे 2 वकील त्याचवेळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला निघाले होते. त्यांची रस्त्यामध्ये गाठ पडल्यावर बापूसाहेबांनी त्यांना कुठे निघाला असा प्रश्न विचारला. वकिलांनी त्यांना श्री महाराजांची माहिती सांगून हरकत नसल्यास आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली. अशा रीतीने बापूसाहेब पहिल्याने श्री महाराजांच्या दर्शनाला आले. इकडे गोंदवल्यास त्याच दिवशी आणि त्याच वेळी श्री महाराज जवळच्या एका गावी जाण्याच्या तयारीमध्ये होते. गाड्या झुंपून दाराशी उभ्या होत्या व बरोबर येणारी मंडळी कपडे करून तयार होती. इतक्यामध्ये श्री महाराजांनी एकाला सांगितले, अरे, दहिवडीहून कुणी येत आहे का बघा जा. श्री महाराज इकडे तिकडे करून वेळ काढीत होते. 5:30 वाजता हे तिघेजण गोंदवल्यास जाऊन पोचले. वकिलांनी बापूसाहेबांची ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी उभ्याने साधा नमस्कार केला, परंतु श्री महाराजांनी रावसाहेब रावसाहेब म्हणून त्यांचा इतका आदर केला की ते संकोचाने अर्धे झाले. श्री महाराजांनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले असता एकाने द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली. ती इतकी तिखट होती की बापूसाहेबांनी प्रसाद म्हणून तो एक घास खाल्ला. त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले. हे पाहून श्री महाराज जरा मोठ्याने बोलले, अरे, रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या. काय करावे शिंचांना मोठ्या माणसांशी कसे वागावे हे काही कळत नाही. यानंतर सुमारे 1 महिन्याने श्री महाराज दासनवमीसाठी दहिवडीला गेले.
गावांतील सर्व मंडळींना जेवणाचे आमंत्रण होते, परंतु बापूसाहेबांना साबुदाण्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती गेली नसल्याने ते जेवायला गेले नाहीत. सर्व मंडळी प्रसाद घेऊन गेली. दुपारचे 4 वाजून गेले होते व आता शेवटच्या मंडळींबरोबर श्री महाराज बसणार होते. जेवायला येण्याचे कोण राहिले आहे याची चौकशी करता रावसाहेब तेवढे आले नाहीत असे त्यांना समजले. कोर्टाचे काम संपवून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते. इतक्यात पायांत खडावा, कमरेला कफनी गुंडाळलेली व वरचे अंग तसेच उघडे असलेले श्री महाराज त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणाने बोलले, रावसाहेब, आपण जेवायला चलायचे. शेवटची पंगत आहे. सर्व मंडळी खोळंबून बसले आहेत. बापूसाहेब मनात म्हणाले, हा एवढा मोठा पुरुष, पुष्कळ लोक यांना साधू मानतात. हे आपण होऊन आमंत्रण करायला आले. आता न जावे तरी पंचायत, म्हणून ते नाईलाजास्तव जेवायला गेले. श्री महाराजांच्या गोड व नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा घरी बोलवावे, त्यांचा आदर करावा व त्यांचे बोलणे ऐकावे असे बापूसाहेबांना वाटे. काही दिवस गेल्यावर बापूसाहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि त्यांना अंथरुणातून उठणे सुद्धा अशक्य झाले. आप्पासाहेब भडगावकर त्यावेळी गोंदवल्यास होते. त्यांना होमिओपॅथीची थोडी माहिती होती. बापूसाहेबांनी त्यांना बोलावणे पाठवले. ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते म्हणाले, चला आप्पासाहेब, मी पण तुमच्याबरोबर तिकडे येतो. अशा रीतीने श्री महाराज व आप्पासाहेब आणखी 2-4 मंडळींना बरोबर घेऊन दहिवडीला गेले. श्री महाराज उतरले दुसरीकडे आणि आप्पासाहेब बापूसाहेबांना भेटण्यास गेले. त्यांनी काहीतरी औषध योजना केली, पण पोटदुखीमध्ये काही फरक पडला नाही. दुसरे दिवशी बापूसाहेबांनी श्री महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवले. झुणका व बाजरीची भाकरी श्री महाराजांना फार आवडे म्हणून तोच बेत केला होता. रामाला नैवेद्य दाखवल्यावर श्री महाराजांनी आप्पासाहेबांना बोलावले. नैवेद्याच्या ताटामधली चतकोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांचे हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला देण्यास सांगितले. बापूसाहेबांनी ती भाकरी आणि तो झुणका आप्पासाहेबांच्या आग्रहाने भीतच खाल्ला आणि आता काय होते या धास्तीने ते वाट पाहू लागले. पण तेव्हापासून त्यांची पोटदुखी कायमची थांबली. तर अशा रीतीने ह्या ग्रहस्थांना सुद्धा महाराजांनी त्यांच्या जुनाट पोटदुखीच्या तक्रारीतून मुक्त केलेलं आहे. त्यांनी खूप मनापासून महाराजांना आपल्या घरी बोलावलं आणि त्यांना खाऊ घातलं महाराजांना आणि जो नैवेद्य रामाला दाखवला होता बाजरीची भाकरी आणि पिठलं याचा, तोच त्यातलीच चतकोर भाकरी आणि पिठलं महाराजांनी त्यांना खायला दिलेलं आहे आणि ते खाल्ल्यापासून यांची पोटदुखी पूर्णतः निघून गेलेली आहे. तर अशा रीतीने कृपा आहे ही जी महाराजांनी त्यांच्यावरती केली प्रसादाच्या माध्यमातून. पुढे सांगतायत की मी सांगतो त्यावर तर्क काढू नये. पुढचा मुद्दा आहे की मी सांगतो त्यावर तर्क काढू नये. एकदा कर्नाटकांतील 8-10 माणसे श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आली होती. 15 दिवस त्यांना ठेवून घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली. म्हणून श्री महाराज पहाटे उठले व त्यांच्यासाठी पिठले भात करायला त्यांनी सांगितला. इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचे अंथरूण झाडण्यासाठी काढले. चादर काढून त्यांनी धुण्यास टाकली. गादी झाडून गुंडाळून ठेवली. नंतर सतरंजी काढली व स्वच्छ झाडली. पलंग पुसून काढला आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली. दरम्यान श्री महाराज आले. हातपाय धुणे करून रामाच्या पाया पडले आणि सिंहासनावर येऊन बसले. जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरकल्यावर त्यांनी आपले सामान गाड्यांमध्ये भरले व श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले. त्यावेळी श्री महाराजांनी हरिपंतांना सांगितले, मास्तर, माझ्या गादीखाली मगाशी मी रुपये ठेवले आहेत, तेवढे घेऊन या बरे. यावर मास्तर म्हणाले, महाराज, गादीखाली काही नाही, आता इतक्यातच सर्व अंथरूण मी झाडून घातले आहे. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, मास्तर, आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे, ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल? मी सांगतो त्यावर तर्क काढू नये.
जा आणि गादीखाली सापडेल ते आणा. हरिपंत मुकाट्याने गेले आणि त्यांनी गादीखाली हात घालून पाहिले. तो त्या ठिकाणी 4 खण आणि 6 रुपये सापडले. ते चकितच झाले. श्री महाराजांनी प्रत्येक पुरुषाला 1 रुपया आणि प्रत्येक बाईला 1 खण देऊन सर्वांना निरोप दिला. तर अशा रीतीने महाराजांच्या गादीखाली, जे आधी त्या गादीखाली काही नव्हतं, परंतु महाराजांनी जेव्हा सांगितलं की त्या गादीखाली काय आहे का बघा आणि ते आणा, तेव्हा त्या गादीखाली खण आणि काही पैसे सापडलेले आहेत आणि ते महाराजांनी आलेल्या साधकांना वाटून दिले. स्त्रियांना खण दिले आणि 4 स्त्रियांना 4 खण आणि जे रुपये सापडले होते ते साधकांना दिले आणि त्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाला पाठवलं. आता पुढे सांगतायत प्रासादिक श्लोक. शंकरशास्त्री म्हासुर्णेकर यांची श्री महाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती. म्हासुर्णे गावी रामाचे मंदिराजवळ त्यांचा मठ आहे. काव्य नाटकादी पढलेले शास्त्रीबुवा मोठे भाविक व सात्विक वृत्तीचे होते. पुराण सांगण्याची त्यांची शैली अति रसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते. श्री महाराजांचे त्यांच्यावर फार प्रेम होते. इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता. परंतु ते खऱ्या शिष्यपणाने वागत. फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला. त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्री महाराजांकडे पाठवून देत. एकदा शास्त्रीबुवा स्वस्थ चित्ताने नामस्मरण करीत बसले होते. मनामध्ये सहज श्री महाराजांचा विचार आला. विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावर चालण्यामध्ये श्री महाराजांनी केलेले डोंगरा एवढे उपकार शास्त्रीबुवांना आठवले. त्यांच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या आणि आपण श्री महाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना मनापासून वाटले. परंतु त्यांना कविता करण्याची शक्ती नव्हती. या गोष्टीचे त्यांना इतके वाईट वाटले की दिवसभर ते अगदी उदास व निराश राहिले. रात्री नित्याप्रमाणे भजन व आरती आटोपून ते झोपले. झोपायच्या अगोदर त्यांनी श्री महाराजांचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत काकुळतीने प्रार्थना केली. पहाटेच्या सुमारास शास्त्रीबुवांना स्वप्न पडले. ते असे: श्री महाराज सिंहासनावर बसले होते. पितांबर नेसून शास्त्रीबुवा सर्व पूजा साहित्य घेऊन आले. त्यांनी श्री महाराजांची यथासांग पूजा केली. नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले व लगेच एकामागे एक असे 6 श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतके होते तो त्यांना जाग आली. श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्रीबुवांनी आधी ते लिहून काढले. मग नित्याच्या व्यवसायास आरंभ केला. पुढे त्यांच्या मनात आले की या 6 श्लोकांमध्ये आणखी 2 श्लोकांची भर घालून अष्टक बनवले तर उत्तम होईल. म्हणून डोकं खाजवून त्यांनी 2 नवीन श्लोक तयार केले व ते अष्टक पूर्ण केले. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली व शास्त्रीबुवा श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास गेले. झालेली हकीकत सांगून श्लोकांचा कागद त्यांनी श्री महाराजांच्या पुढे केला. श्री महाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या 2 श्लोकांवर काट मारीत म्हणाले: राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावे. रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्या खाली जोडू नये. या शब्दांचे मर्म शास्त्रीबुवांच्याच लक्षात आले. तर खूप मोठी गोष्ट आहे ही. महाराजांनी सांगितली आहे की शास्त्रीबुवांना इतकी तळमळ होती की महाराजांसाठी काही स्तुतीपर काव्य पंक्ती लिहिल्या जाव्यात. परंतु त्यांच्यामध्ये काव्यशक्ती नसल्यामुळे त्याची खंत त्यांना होती आणि त्याचाच परिणाम स्वरूप असा झाला की त्यांच्या स्वप्नामध्ये महाराज स्वतः प्रत्यक्षात आलेले आहेत आणि महाराजांची पूजा ते करत आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या स्वप्नामध्येच त्यांच्या अंतरातून 6 श्लोक प्रकट झालेले आहेत आणि नंतर उठल्यानंतर आपण ते श्लोक विसरू नयेत यासाठी त्यांनी ते लिहून ठेवले. परंतु थोड्या दिवसात त्यांना असं वाटलं त्या श्लोकांमध्ये 2 श्लोक अजून जोडले जावेत आणि अष्टक पूर्ण करावं.
म्हणून त्यांनी डोकं खाजवून खाजवून, कारण त्यांना काही ते काव्यशक्ती तशी मूळतः नव्हती, परंतु त्या स्वप्नामध्ये ते 6 श्लोक आपणहून प्रकट झाले होते आणि नंतरचे 2 श्लोक त्यांनी डोकं खाजवून खाजवून तयार केले आणि ते अष्टक पूर्ण केलेलं आहे. तर महाराजांना इथे खूप मोठा संदेश आहे की जेवढं रामाने दिलं तेवढं प्रसाद म्हणून स्वीकारावं आणि त्यातच हित आहे आणि त्या व्यतिरिक्तचं जे आहे इथेच ते आपल्या देहबुद्धीचं लोढणं आहे आणि ते जोडू नये, हे महत्त्वाचं आहे. महाराज सांगतात की राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावे, रामाचे देणेच तेवढे हिताचे असते, आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्याखाली जोडू नये, असं आहे. कारण जेव्हा राम देतो तेव्हा आपली अवस्था ही देहबुद्धीची नसते आणि जेव्हा आपली अवस्था ही आत्मबुद्धीची असते तेव्हाच जो प्रसाद, तेव्हाच तो कृपेचा वर्षाव होतो आणि तेव्हा जे दिलं जातं तेच हिताचं असतं आणि तेच आत्मस्थितीत ठेवण्यासाठी आपणाला मदत करणारं असतं. आणि त्या व्यतिरिक्त जे मिळतं, प्राप्त होतं, ते पूर्णतः देहबुद्धीतून प्राप्त झालेलं असतं आणि ते आपणाला देहबुद्धीकडेच घेऊन जाणारं असतं. त्यामुळे इथे महत्त्वाची गोष्ट आहे की राम आपल्याला तितकंच देतो की जितकं आपण आत्मबुद्धीमध्ये स्थिर राहण्यासाठी आपणाला उपयोग होईल. त्याच्यापेक्षा जास्तीचं दिलं तर आपण देहबुद्धीमध्ये जाणार हे आपल्याला माहीत नसतं, परंतु त्याला माहीत असतं, त्या परमात्मा शक्तीला, त्या भगवंताला माहीत असतं, कारण ती आपली आई आहे. त्यामुळे आपल्याला दिलं जातं तितकंच की जितकं आपल्याला आत्मबुद्धीमध्ये राहण्यासाठी मदत होईल असं दिलं जातं खरं तर. आणि जर आपण जर त्यामध्ये राहिलो तर आपण आपली प्रगती खूप मोठी साधू शकतो, हे आहे. तर इथे राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावे, रामाचे देणेच तेवढे हिताचे असते, आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्याखाली जोडू नये, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर पुढे सांगतायत गरिबा घरची भाकरी, गरिबा घरची भाकरी, गरिबा घरची भाकरी. श्री महाराजांच्या नात्यातले एक गृहस्थ गोंदवल्यापासून जवळच राहत असत. श्री महाराजांच्या नात्यातले एक गृहस्थ गोंदवल्यापासून जवळच राहत असत. त्यांचा मुलगा 5 वर्षांचा झाल्यावर दुर्दैवाने त्यांची बायको मरण पावली. आधीच घरची गरिबी आणि त्यात हा आघात झाल्यामुळे त्या पिता पुत्राचे हाल होऊ लागले. एकदा श्री महाराज त्यांच्या गावी गेले. बरोबर 100-125 माणसे होती. एके दिवशी सकाळी वडिलांनी मुलास सांगितले, महाराजांच्याकडे जा आणि आपल्या घरी 2 घास खाण्याची त्यांना विनंती कर. मुलगा श्री महाराज उतरले होते तेथे गेला आणि नमस्कार करून जवळ बसला. त्यांना सहज घडत असलेले राजोपचार बघून हे सर्व सोडून आपल्या घरची भाजी भाकरी खायला महाराज येतील का, असा विचार त्या मुलाच्या मनात आला. थोड्या वेळाने तो उठला, श्री महाराजांच्या पाया पडला आणि समोर उगाच उभा राहिला. त्याच्या तोंडून काही शब्द निघेना. तेव्हा श्री महाराज म्हणाले, जा तू घरी जा, मी भाजी भाकरी खायला येईन. मुलगा घरी आला. जे घडले ते वडिलांना सांगितले आणि स्नान करून पूजेला बसला. इतक्यात अंगात नुसती कफनी आणि पायांमध्ये खडावा घातलेले श्री महाराज त्यांच्या घरी आले. डोक्याला काही घातलेले नाही व बरोबर कोणी नाही. श्री महाराज असे केवळ एका बोलण्यावर आलेले पाहून पिता पुत्र आनंदाने गहिवरून गेले. श्री महाराजांकरता काय करू आणि काय न करू हे दोघांना कळेनासे झाले. थोड्या वेळाने त्यांनी श्री महाराजांना स्नान घातले. इतक्यात कफनी, सोवळे, गंध वगैरे वस्तू घेऊन एक जण आला. संध्या आटोपून श्री महाराज जेवायला बसले. जेवण म्हणजे अक्षरशः भाजी व भाकरीच होती. 1-2 घास त्यांनी खाल्ले असतील नसतील इतक्यात एक मनुष्य दर्शनास आला. भाजी भाकरीची तारीफ करून श्री महाराजांनी त्याला जेवायला बसवले. लगेच दुसरा मनुष्य आला, त्यालाही त्यांनी जेवायला बसवले. तोपर्यंत श्री महाराज कुठे गेले आहेत हे बरोबरच्या मंडळींना कळले आणि त्यांच्यापैकी माणसे येण्यास सुरुवात झाली. जो येईल त्याला श्री महाराज जेवायला बसवीत.
जवळजवळ 125 माणसे जेवायला बसली. जेवण चालले असताना श्री महाराज काही मजेदार हकीकत सांगत होते, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे गुंतले. सर्वांचे जेवण आटोपलेले पाहून श्री महाराज पानावरून उठले आणि मुलाला म्हणाले, अरे बाळ, इतकी मंडळी जेवली तेव्हा तुम्हा दोघांना काही उरले आहे का नाही? भांड्यांमध्ये पाहिले तर आरंभी जेवढे अन्न शिजवले होते तेवढे शिल्लक राहिले. हे पाहून बाप लेकांना गहिवर आला आणि दोघांनीही श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. तर अशा रीतीने ज्या घरामध्ये बाई माणूस नाही आहे, केवळ पिता पुत्र आहेत, त्या घरामध्ये महाराज जात आहेत आणि तिथं आणि त्या मुलाला महाराजांना कसं आमंत्रण द्यावं हे शब्दही फुटत नव्हते. महाराज त्याला असं वाटलं की आपल्या घरातली साधी भाजी भाकरी खाण्यासाठी महाराज कसे येतील, कारण इतरांकडे त्यांना इतका मोठा पाहुणचार होतो, तेवढा आपण करू शकत नाही, तर आपण त्यांना कसं बोलवावं असं त्याच्या मनात प्रश्न होता आणि त्यामुळे तो त्यांना काही व्यक्तच करू शकला नाही. महाराज समोरून सांगतायत की मी तुझ्याकडे येतो म्हणून, आणि ते जात आहेत तिथं आणि तिथे 125 लोक जेवत आहेत महाराजांच्या कृपेने. एवढी मोठी घटना इथे त्या पितापुत्रांच्या जीवनामध्ये महाराजांनी घडवून आणली, कारण त्यांचे भाव तेवढे श्रेष्ठ होते आणि तिथं महाराजांनी हा कृपावर्षाव केलेला आहे. आणि इथे महाराज प्रत्येक ठिकाणी महाराज आपल्याबरोबर सर्वांनाच घेऊन जात होते. इथे मात्र महाराज जाताना एकटेच गेलेले आहेत आणि एकटेच महाराज बसले जेवायला आणि नंतर एक 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 व्यक्ती आलेले आहेत आणि तरीसुद्धा 125 लोक जेवली आहेत आणि त्यांच्या टोपल्यामध्ये भांड्यांमध्ये आहे तशीच भाजी भाकरी सुरुवातीला जेवढी तयार केली होती तेवढी शिल्लक होती. प्रचंड मोठी घटना आहे. हे सामर्थ्य आहे आणि हे सिद्धी आहे जी महाराजांना प्राप्त होती आणि महाराजांनी तेवढं साधन केलेलं होतं. पुढे सांगतात मद्रासकडची अम्मा. मद्रासकडची अम्मा. मद्रासकडच्या बाजूला एक मोठा सुशिक्षित सरकारी अधिकारी होता. तो थिओसॉफी पंथांचा अनुयायी असून फार भाविक व भगवंतावर प्रेम करणारा होता. त्याला एक मुलगी होती. पूर्वसंस्कार बलाने आणि घरामधील पारमार्थिक वातावरणामुळे लहानपणापासून त्या मुलीचे लक्ष भगवंताकडे लागले. पुढे तिचे लग्न झाले, परंतु नवऱ्याची मते सांसारिक व व्यावहारिक दृष्टिकोनाची असल्याने दोघांचे काही केल्या पटेना आणि ती नवऱ्याच्या संमतीनेच माहेरी येऊन राहिली. त्याने नंतर दुसरे लग्न केले. बरेच दिवस गेल्यावर श्री ब्रह्मानंदांची आणि मुलीच्या बापाची गाठ पडली. त्याने आपल्या मुलीची हकीकत त्यांच्या कानावर घातली तेव्हा तिला गोंदवल्यास श्री महाराजांकडे नेण्याचा सल्ला त्यांनी बापाला दिला. त्याप्रमाणे त्याने मुलीला गोंदवल्यास आणले. श्री महाराजांनी सर्व हकीकत ऐकून घेऊन तिला ठेवून घेतले. श्री महाराज तिला अम्मा म्हणत. सर्व लोक तिला अम्मा याच नावाने हाक मारित असत. श्री महाराजांनी तिला 12 वर्षे मौन धरून नामस्मरण करण्यास सांगितले होते. तसे तिने केले. तिला एक कला येत होती. लहान मुलांचे कपडे शिवून त्यावर जरीची कलाकुसर अम्मा फारच छान करीत असे. म्हणून राम, लक्ष्मण व सीता यांच्यासाठी सुंदर सुंदर कपडे श्री महाराज तिच्याकडून तयार करून घेत. ते कपडे घातल्यावर रामरायाचे ध्यान अति गोजीरवाणे आणि स्वरूप सुंदर दिसे. अम्मा जाऊन येऊन गोंदवल्यास राहत असे. शेवटचे दिवस तिने तेथेच काढले. किती मोठी ही भाग्य आहे या स्त्री साधिकेचं की महाराजांच्या सहवासातच ती राहिली. अनेक जाऊन येऊन ती राहिली आणि मद्रासकडची ही साधिका आहे आणि जी ब्रह्मानंदांमुळे महाराजांच्या छत्रछायेखाली तिला येण्याचं भाग्य लाभलं आणि तिला महाराजांनी अनुग्रह देऊन नामाला लावलं आणि मौन धारण करून 12 वर्ष नामस्मरण करण्यास सांगितलं. तसं तिने केलं आणि तिचा अंतकाळ गोंदवले इथंच झालेला आहे. पुढे सांगतात की खरा पंत कसा असतो. खरा पंत कसा असतो. खरा पंत कसा असतो. एकदा मंडळींबरोबर सहज बोलत बसले असता
श्री महाराज म्हणाले, परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती अवश्य आहे. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती अवश्य आहे. जो पंत असेल तो संत बनेल. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती अवश्य आहे. जो पंत असेल तोच संत बनेल. हे ऐकून एक जणाने विचारले, महाराज असे असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसा साधेल? यावर श्री महाराज बोलले, का बरे? गरीब माणूस देखील अगदी भिक्षेकरी सुद्धा पंत असू शकतो. त्याने पुन्हा विचारले, तो कसा? तेव्हा श्री महाराज म्हणाले, केव्हा तरी सांगेन, आणि तो विषय तेवढाच राहून गेला. यानंतर 8 दिवस गेले व सर्वजण वरील संवाद विसरून देखील गेले. एके दिवशी सकाळी श्री महाराज लवकर उठले आणि लोकांना म्हणाले, आज माझ्या गुरूंची तुकामाईंची पुण्यतिथी आहे. आज आपण गावात भिक्षा मागून त्यांना प्रसाद करणार. श्री महाराजांनी आपल्या हातात झोळी घेतली आणि बरोबर 5-10 मंडळी भजन करीत व श्री समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत चालली आणि अशा रीतीने सर्वजण भिक्षेला निघाले. प्रत्येक घरासमोर उभे राहून श्री महाराज जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत प्रत्येक घरातून ओंजळभर किंवा माप भरून धान्य, एखादा पैसा किंवा आणा अशी भिक्षा मिळत गेली. सांपत्तिक परिस्थिती उत्तम असणारी जी मंडळी श्री महाराजांच्या समागमासाठी गोंदवल्यास येऊन राहिली होती, त्यांच्यापैकी कोणी 1 रुपया, कोणी 10 रुपये दिले. एकाने तर 100 रुपये त्यांच्या झोळीमध्ये टाकले. याप्रमाणे भिक्षा मागता मागता दुपारचे 12 वाजून गेले. शेवटी ओढ्याच्या पलीकडे राहणाऱ्या एका रामदासी बुवाच्या झोपडी पुढे जाऊन श्री महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. हा रामदासी त्यांच्या ओळखीने 3.5 कोटी जपाचे अनुष्ठान करण्यासाठी येऊन राहिला होता. सकाळपासून 12 वाजेपर्यंत तो आपली उपासना करी आणि त्यानंतर गावात कोरडी भिक्षा मागण्यास जात असे. फक्त 4च घरी भिक्षा मागून जे पीठ येई तेवढे ओढ्याच्या पाण्यात कालवून तो खाई आणि पुन्हा जप करीत बसे. श्री महाराज त्याच्या झोपडीमध्ये गेले त्यावेळी तो भिक्षा मागून नुकताच परत आला होता. श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर रामदासी हातातली झोळी घेऊनच लगबगीने बाहेर आला आणि त्याने आणलेली सर्वच्या सर्व भिक्षा श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतली व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर श्री महाराज बोलले, हा खरा पंत. काय सांगतायत की श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर रामदासी हातातली झोळी घेऊनच लगबगीने बाहेर आला आणि त्याने आणलेली सर्वच्या सर्व भिक्षा श्री महाराजांच्या झोळीमध्ये ओतली व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर श्री महाराज बोलले, हा खरा पंत. 8 दिवसांपूर्वी या बाबतीत ज्याच्यापाशी संभाषण झाले होते तो गृहस्थ बरोबर होताच. त्याला ते म्हणाले, बघा, आपण सकाळपासून भिक्षा मागत आहो. प्रत्येकाने आपल्याला भिक्षा घातली खरी, परंतु ती घालताना स्वतःसाठी भरपूर राखून थोडेसे आपल्या झोळीत टाकले. ज्याने 100 रुपये दिले त्याने स्वतःजवळ 1000 किंवा जास्त रुपये ठेवूनच ते दिले. उलट हा गरीब रामदासी पहा, याच्याजवळ जेवढे होते तेवढे सर्व याने मागचा पुढचा विचार न करता माझ्या झोळीत टाकले. त्याच्याजवळ आता काही शिल्लक उरले नाही, म्हणून याला आज पूर्ण उपवास घडणार. हा खरा उदार माणूस. हा भिक्षेकरी असला तरी पंत आहे. प्रापंचिक माणसाने घरात असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला असता सर्व देण्याची तयारी पाहिजे, हेही खरे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. तर अशा रीतीने परमार्थ साधण्यासाठी मन उदार असणं, उदारवृत्ती असणं आवश्यक आहे. जो पंत असेल तोच संत होऊ शकतो. म्हणजेच जो देण्याची ज्याच्याकडे दानत आहे तोच संत होऊ शकतो, तोच परमार्थ साधू शकतो. हे इथे महाराजांनी प्रत्यक्षामध्ये सर्वांना दाखवलं आहे. आणि इथे जो पंत असतो तो संत होतो. हे जे महाराजांचं आणि उदारवृत्ती अवश्य आहे आणि जो पंत असेल तो संत होतो. हे महाराजांचं वचन ऐकल्यानंतर मनात प्रश्न आला एका साधकाच्या की मग गरीब कसा तो पंत होऊ शकतो? कारण तेव्हा महाराज सांगतात की प्रत्येक व्यक्ती हा पंत होऊ शकतो. अगदी भिक्षेकरी सुद्धा पंत होऊ शकतो. आणि प्रत्यक्षात तशीच घटना महाराजांनी घडवून आणली आणि
तो जो भिक्षेकरी रामदासी गोंदवले इथे 3.5 कोटी जपाचं अनुष्ठान महाराजांच्याच सांगण्यावरून तिथं करण्यासाठी आला होता आणि त्याने 4 घरांमध्ये मागून आणलेली भिक्षा त्याच्या झोळीत होती. त्याने ती संपूर्ण भिक्षा महाराजांच्या झोळीत दिलेली आहे. तुकामाईंचा जो दिवस होता त्या उत्सवासाठी. तर त्यातून महाराजांचे जे शब्द होते की प्रत्येक व्यक्ती ही पंत होऊ शकते, हे इथे सिद्ध झालेलं आहे. आणि अगदी भिक्षेकरीसुद्धा होऊ शकतो. उदार वृत्ती असणारी प्रत्येक व्यक्ती होऊ शकते, हे इथे सांगितलेलं आहे. खूप सुंदर रीतीने महाराजांनी शिकवले. पुढे सांगतात की तुम्ही सर्व दिले खरे, पण स्व मात्र दिला नाही. परभणीचा एक जमीनदार बडगावकर यांच्या ओळखीने श्री महाराजांच्याकडे येऊ लागला. त्याची बायको लहान वयांतच वारल्यामुळे त्याच्या मागे प्रपंचाचा पाश राहिला नव्हता. पाश फारसा नव्हता. म्हातारी आई, स्वतः आपण व एक लहान मुलगा एवढाच त्यांचा परिवार होता. शेतीचे उत्पन्न चांगले असल्यामुळे त्याला प्रपंचाची काळजी नव्हती. सर्व संग परित्याग करून आपण रामदासी बनावे आणि आपले आयुष्य उपासनेमध्ये घालवावे अशी त्याची उत्कट इच्छा असल्यामुळे तसे करण्याबद्दल तो श्री महाराजांना वारंवार विचारी. त्याने प्रश्न केला की श्री महाराज म्हणत, हो हो, जरूर सर्वांचा त्याग करावा, पण योग्य वेळ आली म्हणजे मी आपण होऊन तसे करायला सांगेन. तोपर्यंत पुष्कळ नामस्मरण करावे. 8-10 वर्षे अशीच गेली. नंतर मुलगा वयात आल्यावर त्याचे लग्न होऊन तो घरची शेतीवाडी बघू लागला आणि वयोमानाप्रमाणे आई थकत जाऊन ती काही दिवसांनी मरण पावली. जमीनदार फार सत्वशील, भाविक व कष्टाळू मनुष्य होता. गोंदवल्यास राहत असता तो अगदी साधेपणाने वागे. एक दिवस त्याने एक कागद तयार केला. त्यामध्ये त्याने आपली सर्व संपत्ती, भांडीकुंडी, घरदार, जमिनी, जनावरे इत्यादी आपल्या मुलाच्या संमतीने श्री महाराजांना अर्पण केली आणि खाली आपली सही केली. श्री महाराजांनी कागद वाचून पाहिला आणि तसाच मुलाजवळ देऊन ते त्याला म्हणाले, बाळ, हे सर्व रामाचे आहे ही गोष्ट खरी, परंतु त्यासाठी कागदाची जरुरी नसते. हा कागद तुझ्यापाशीच असू दे. व्यवहार करीत असता तू रामाची मालकी विसरू नकोस, म्हणजे हे सर्व मला मिळाल्यासारखेच आहे. या प्रसंगानंतर 4 वर्षे गेली आणि जमीनदार एकदा फार आजारी पडला. अवस्था कठीण आहे असे वैद्याने सांगितल्यावर त्याला वाईट वाटले व त्याने श्री महाराजांना बोलावणे पाठवले. श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला, काय वाटते? आता फार काळ दिसत नाही, समाधान आहे ना? महाराजांचा प्रश्न ऐकून तो मोठ्याने रडू लागला. रडण्याचे कारण विचारता तो बोलला, महाराज, मला क्षमा करा. मी आपल्याला खरे खरे सांगतो. आपण नेहमी म्हणता की भगवंताला सर्वस्व दिले तर तो खात्रीने आपला होतो. मी माझे सर्वस्व त्याला दिले, पण तो माझा झाला नाही आणि आता वेळ फार उरला नाही, म्हणून मला फार वाईट वाटते. यावर लगेच श्री महाराज म्हणाले, माझाही तुम्ही राग मानू नका. मी सुद्धा तुम्हाला खरे तेच सांगतो. तुम्ही भगवंताला सर्व दिले हे खरे, परंतु स्व मात्र दिला नाही. महाराज काय म्हणतात? माझाही तुम्ही राग मानू नका. मी सुद्धा तुम्हाला खरे तेच सांगतो. तुम्ही भगवंताला सर्व दिले हे खरे, पण स्व मात्र दिला नाही. भगवंताला सर्वांपेक्षा स्व द्यायला पाहिजे. स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालते, कारण ते आपल्या मालकीचे राहतच नाही. उलट सर्व देऊनही जर स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय. तुम्ही काळजी करू नका, राम तुम्हाला प्रचिती देईल. तो मनुष्य त्या आजारातून बरा झाला. महाराज काय सांगतायत की श्री महाराज म्हणाले, माझाही तुम्ही राग मानू नका. मी सुद्धा तुम्हाला खरे तेच सांगतो. तुम्ही भगवंताला सर्व दिले हे खरे, पण स्व मात्र दिला नाही. भगवंताला सर्वांपेक्षा स्व द्यायला पाहिजे. स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालते, कारण ते आपल्या मालकीचे राहतच नाही. उलट सर्व देऊनही जर स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही.
भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय. तुम्ही काळजी करू नका, राम तुम्हाला प्रचिती देईल. तो तो मनुष्य त्या आजारातून बरा झाला. नंतरचा काळ त्याने खऱ्या अनुसंधानात घालवला. पुढे 1.5 वर्षांनी त्यांचा खरा अंतकाळ आला असता. महाराज, मी अगदी शांत आहे, आतमध्ये नाम चालू आहे, मी अगदी आनंदाने सर्वांचा निरोप घेतो, असे सर्व लोकांच्या समक्ष श्री महाराजांना सांगून त्याने देह ठेवला. श्री महाराज तेव्हा बोलले, हा फार चांगल्या अवस्थेला पोचला. 12 वर्षे क्षेत्राच्या ठिकाणी राहून तप करणाऱ्याला देखील जे साधणार नाही ते याने नामाच्या जोरावर साधले, तो धन्य झाला. तर अशा रीतीने महाराजांनी खूप मोठा संदेश दिलेला आहे. तर आपण सर्व काही दिलं आणि स्वच द्यायचं राहिलं तर तरी आपली प्रगती होणार नाही. तर स्व आपण दिला तर आपलं सर्व काही त्याचंच भगवंताचंच होतं. आणि स्व देणं म्हणजे आपण त्याचे आहोत ह्या भावनेमध्ये रात्रंदिवस जगणं म्हणजे स्व देणं हे आहे. इथं आपण थांबूयात आणि असंच आपणाला स्वचं समर्पण करण्याची शक्तिबुद्धी आपणाला आपले सर्व संत महाराज प्रदान करूत ही आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करूयात. आता महाराजांचं छान नाम आपण भार्गवदादा आहे ना. श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.